3 चेंडूचा खेळ झाला आणि 14 धावा धावपल करतो. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थान असलेल्या 2 विनर संघादरम्यान मॅच जी आपल्या भेटीला सुरू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप. ओ ये क्या हुआ? आता हातामध्ये आलेला चेंडू कुठे उडवायचा होता कळायला माहीतच नव्हतं नयनला. अखेर चेंडू डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर, चौकार, 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये क्रिकेट काय घडलं होतं आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 1-8, 18 धावा धावपलकावर. मोठापट काउंट साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, क्रॅकिंग आणि फक्त कडक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. JKCC क्रिकेट संघाला थँक्यू. लेट ऑन झाले परंतु ऑन झाले सर्व जमीची बाजू आहे. धावसंख्या वेगाने जाते. पहिल्या 2 षटकामध्ये केलेला दबाव, या दबावाला भेदून टाकण्याचा प्रयत्न आता वर जतीनने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलाय. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग हलक्यातनं समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तर 1 धाव पूर्ण आणि 1 अपेक्षा अधिक काही नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 23 धावा धावपलकावर 24 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. या 2 विनर संघादरम्यान मॅच साईबा बी समोर हुंडा वॉरियर तेजस 11. इनिंग ब्रेक मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कडे जिकडे बोलणार आहोत, जिकडे बारोंडा 11 समोर JCCB. दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉलच्या दिशेने दाखल व्हा. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार, दुबई, मुंबई, पुणा, गोवा इथ्यानं गाजविला. रायगड, ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. त्यासाठी आपण टॉस काबाच्या दिशेने दाखल व्हा. पहा 2 संघ समोरासमोर. JCCB समोर बारोंडा 11 विजय बॅटल आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण विनेश पाटील साहेब यांच्या शुभस्ते करणार आहोत. JKCC असा कॉल आला गेलाय आणि यस JKCC आलं गेलं. यस टॉस जिंकला काय निर्णय फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा की टॉस जिंकलं बारोंडा 11 या संघांनी आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय JCCB संघाला. मोठी मॅच आहे 2 लुजर संघादरम्यान. कुठे जाऊ नका, पाहत राहा. त्या अगोदर 24 धावाचा पाठलाग की बचाव येणारी कॅलवेल सांगणार आहे. घेऊन जाते सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पाच 24 धावांचा पाठलाग की बचाव. काल 23 धावांचा बचाव झाला गेलाय. सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने दाखल होते आणि नितेश पाटील सोबत नयन कालुष्टे हे बॅटल जे दाखल झालं गेले. पहिला बॉल हो टॅप केलंय चेंडूला आणि पहिल्या जवानवर सिंगल. पहा काल टॅप करता करता जयेश बनसोडे स्ट्राईक एंडला होता आणि एका धावामध्ये 1 नाही झाली गेली. कोणी विचार सुद्धा केला नसतं की जीवदानी माऊली पुलपाडा संघ या स्पर्धेत बाहेर होईल. आणि काय जबरदस्त सुशांतने तो चेंडूला पकडून यष्टांवर लावलं होतं. त्यानंतर त्याच ग्रुप मधून शेवटचे अंतिम मॅच जिकडे 23 धावांचा बचाव झाला. टीम नेम नारंगी ज्यांनी या 23 धावांचा बचाव केला होता गुरुदत्त मनिलपाडा संघासमोर. पुन्हा जतीन सज्ज होतोय. फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग ऑलमोस्ट
त्या चेंडूला आतमध्ये आणलं होतं. साहिल त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवलं होतं. पहा आता सर्वांच्या नजरा या दोन खेळाडूंवर असणार आहेत. ऑलरेडी एकाच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. त्याचं कारण आहे मागील मॅच मध्ये होम ग्राउंड म्हटलं तर काही हरकत नाहीये. लगातार 3 चौकार ने मॅच फिनिश केली होती. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि अखेरकार डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावात अप्पलकावरती 24 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय साईबा संघाने. हलक्यातनं चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सिंगल सासरी. 5-4 मध्ये 3 ही सुरुवात आहे. ओ आता इतक्या वेगाने आलाय ना की नयनला सुद्धा थोडंसं झुकावं लागलं होतं. नक्कीकार नो चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केला गेलाय. आमच्या ऑफिशियल दोन्ही पंच एका बाजूला आहे गंभीर सर, दुसऱ्या ठिकाणी समोर विवेक सर आणि दोन्ही पंच कालपासून स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत. पहा पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट ही आमच्या मुख्य स्क्रीनवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. जतीन पुन्हा एकदा 9 साठी समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू अडवला. बॅकअप कुठे आहे? बॅकअप साठी थोडासा उशीर झाला. बॅकअपला पॅकअप करण्यासाठी थोडासा उशीर झाला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. शेवटचा अंतिम चेंडू आहे जिकडे आतापर्यंत 5 धावा अप्पलकावरती आहेत. 24 धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन 5 मध्ये 5. हलक्याचं ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलंय सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 6 धावा अप्पलकावरती आहेत. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे यो, वन साइड हिरो टाकू डीजे प्रवीण. पहा आजच्या दिवसामध्ये प्रवीण सुद्धा डीजेच्या भूमिकेमधून दाखल झाला आणि खूप चांगलं गीत सादर करतोय पहिल्या मॅच पासून. थँक्यू सो मच प्रवीण. पहा आता चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात झाली गेली. तिकडे 6 धावा अप्पलकर आणि 9 धावांचं जे लक्ष्य असणार आहे या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. जय चिचूच्या हातामध्ये चेंडू आहे. क्या बात आहे. पहा याचीच कमी होती चॅलेंजिंग ओव्हर साठी. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. फेकी सुद्धा झाली गेली. फेकी वेगवान परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगवान होती. त्यामुळे पहिल्या चेंडूवर 1 धाव आली गेली. पण आता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये या षटकामध्ये मजा येणार आहे. 24 धावा लो स्कोरिंगची मॅच आहे आणि अशा लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा षटक ऑन आहे. चर्चा करतायत 2 खेळाडू समोर चर्चा करतायत. समोर इकडे सुद्धा चर्चा होते कारण चर्चा तितकीच महत्वाची आहे. सर्व काही रेडी आणि पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. थोडस बदल केला गेला क्षेत्ररक्षक मध्ये. जयेश समोर नयन. बेस्ट फुट इज बेस्ट. त्याचं कारण आहे दोघांच्या खांद्यावर मानत मॅचची जर्सी. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. थोडक्यात तिकडे जयेश सुद्धा बॅटला लागले होते असे आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत गंभीर सर आणि पाठीमागे चेंडू निघून गेला होता सिंगल साठी. पहा पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्यात. काय इकडून 9 धावा की 9 धावांचा बचाव. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या 4 चेंडू मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पाहणार आहोत जिकडे आतापर्यंत 7 धावा 8 धावा अप्पलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्टंपच्या बाहेर परफेक्ट सोडला होता असं नितेश पाटीलचं म्हणणं होतं आणि परफेक्टच सोडला होता. कदाचित थोडस चेंडूने वळण नाही घेतलं तर आतमध्ये आला असतं आणि कदाचित त्या अडचणी वाढल्या असत्या परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. 9 धावा अप्पलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. मोठा फटका समोर. झेल सुटलाय. हो कॅच कोणाचा सुटलाय.
कॅच नितेश पाटीलचा सुटलाय, परंतु चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. डाऊन टू ग्राउंड पटका एक्झिक्यूट केला होता, परंतु चांगले फिल्डिंग समोर आणि डट बॉल निर्धाव चेंडू येतोय. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाली गेले, फेकी होता भरपूर उशीर आणि रनिंग बिटवीन द विकेट बान होते, त्यामुळे 1 रन कंप्लीट. नो डाऊट 110 असं धावफलक आहे. आतापर्यंत येणाऱ्या 2 मध्ये 5 करायचे आहेत या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. एखाद्या चौकाकडून तरी आणायचं आहे, नाहीतर त्या धावफलकावर 2 धावांचा बचाव होणार आहे की 2 धावा वाढणार आहेत. इंद्र कालवेल सांगणार चर्चा होते, चर्चा खूप महत्वाची आहे. चर्चा समोर सुद्धा होते, कारण लो स्कोरिंगची मॅच आहे. काय या धावांचा पाठलाग की बचाव या अगोदर चॅलेंजिंग ओव्हर बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. जिकडे आतापर्यंत 2-5 या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये एकविशनला चॅलेंजिंग ओव्हर थांबलं गेले. जयच्या हातामध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केल्या चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल. आता मजा येणार आहे. आता नितेश पाटीलला एखादा मोठा चौका आहे की नाही येणार कॅलवेल सांगणार आहे. परंतु आता एकामध्ये 4 चॅलेंज ओव्हरचं इक्वेशन राहिले गेले, परंतु धावफलक सुद्धा तितकंच सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 मध्ये 11 ही सुरुवात आहे. जिकडे शेवटचा अंतिम चेंडू आहे चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, परंतु चेंडू पकडण्यासाठी 2 खेळाडूची धडपड वाढली होती. नक्कीरकार षटक संपलंय. 2 धावा मायनस असल्याचं कारण 9 धावा धावफलकर चॅलेंजिंग ओव्हर मध्ये नाही झाल्या गेल्या, त्यामुळे 2 षटकांचा खेळ संपतोय. 10 धावा धावफलकर. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय जमाना, जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना, जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना, जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाई चालाय टाक्यू 12 मध्ये 14 इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतो. परत जमेची बाजू काय आहे, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता बघूया या 12 मध्ये 14चा पाठला की बचाव येणार कालवेल सांगणार. साहिलच्या हातामध्ये चेंडू, पहिला बॉल कुठे नाही, आतमध्ये आलाय. पहा नितेश पाटीलने चेंडूला सोडलं होतं, असं वाटलं होतं की चेंडू थोडस वळण गेल, परंतु टप्पा पडल्यानंतर पहा कशा प्रकारे चेंडू आतमध्ये आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाटील नेटवर्कवर पाहू शकतात. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि आतमध्ये येत असताना त्या लाईनीच्या आतमध्ये होता, वाईड लाईनच्या आतमध्ये असल्या कारणाने तो निर्धाव चेंडू हाताला गेलाय. साहिल पुन्हा एकदा नितेश पाटील समोर सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला संघासाठी. पहा इकडून धावा कशा बनवायच्या, त्या धावांचा पाठलाग कसा करायचा आहे या 2 सलामीर बॅटरला माहित आहे. समोर तितकाच प्रयत्न सुरू आहे विकेटसाठी आणि डॉट बॉल साठी भरपूर प्रयत्न सुरू आहे साईबाबी संघाचा. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ जिंकून समोरासमोर आल्यात. इकडून जिंकणारा संघ उद्यासाठी सुपर 12चं तिकीट मिळवणार आहे. आता कुठला संघ मिळवेल, चेंडू पुन्हा आता कुठे आदळलाय, पायावला. येस, लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफल करत आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं गेले. 9 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच आली गेले. पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. कट केला गेला चेंडूला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगलसाठी. पहा माहित आहे इकडून चौकारा नाहीये, त्यामुळे जितके सिंगलच्या पाठीमागे लागण्याचा दोन्ही बॅटरने तो प्रयत्न कायम सुरू आहे. 8 मध्ये 11 चांगले आतापर्यंत षटक हाताला गेलंय. पहिला बॉल डॉट करता पुढील 3 चेंडू मध्ये 3 सिंगल आल्या गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा आता 7 मध्ये 10. एवढं मात्र नक्की आहे की एवढं मात्र नक्की आहे की मॅच शेवटच्या आणि अंतिम चेंडू पर्यंत जाणार आहे. आता या इक्वेशनला बघता 7-10
या धाबांचा पाठला की बचाव अजूनही करायला मार्ग नाहीये. साईने चांगली गोलंदाजी केली. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओ कडक 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 स्ट्रोक गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धाबा. कुठल्या टायमाला कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला बघा. मंगटाचा भरपूर वापर मंगटाचा वापर करत असताना तो पाय पाठीमागे झुकवून दिला आणि झुकवून देत असताना बॅटचा पेस ओपन करत असताना काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आपलातून फटका मॅग्निफिसंट स्ट्रोक. ही नितेश पाटीलची ताकद आहे. तो स्ट्रॉंग एरिया आहे आणि त्या स्ट्रॉंग एरियाला पॉझिटिव्ह करत असताना तो माइंडसेटने केलेला स्ट्रोक होता आणि चेंडूला पाठवलं होतं चौकारासाठी. ओ आता मंचाच्या दिशेने कोण आलाय? तो आलाय त्याचं नाव आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रील स्टार ज्याची ख्याती आहे असं किरू पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या होत्या किरू पाटील साठी. येस इसी का नाम है किरू पाटील. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे रील स्टार किरू पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या होत्या किरू पाटील साठी. पहिला ठरवतो डोक्यात गेम मग शांत राहून कार्यक्रम. पहिला ठरवतो डोक्यात गेम मग शांत राहून कार्यक्रम. पहिला ठरवतो डोक्यात गेम मग शांत राहून कार्यक्रम. त्यांच्यासोबत जोगीत पाटील आपला सुनित आपण सुद्धा मुख्यमंचावर या पहा. विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूची खूप चर्चा सुरू आहे सध्याच्या घडीला. असे जोगीत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण सुद्धा मुख्यमंचावर स्थान पण उभा पहा. मॅच कुठे आहे? 6 मध्ये 6. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न कट केला गेलाय सिंगल साठी. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले. आता 5 मध्ये 5. पहा दडपण समोर आहे. दडपण असण्याचं कारण एकच होतं की 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अशा वेळेला एखादा ब्रेक थ्रू एखादा डॉट बॉल येईल का? मनीष इंदोलेवर खूप मोठी जबाबदारी येऊन थांबले गेले. ओ पुन्हा तोच फटका पुन्हा तोच एरिया निवडला. नखेरकार चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी थँक्यू इक्वेशन इझी आणि 4 मध्ये 1 या इक्वेशनला मॅच चालली. ओ वेगवान चेंडू वेगवान तो प्रयत्न केला गेला होता वेगवान चेंडूसाठी आणि अखेरकार डॉट बॉल निर्धाव चेंडू होतो. 3 मध्ये 1. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ फुल टॉस आणि अखेरकार यष्टांच्या बाहेर असल्या कारणाने नो चेंडू. मॅच फिनिश. सामना जिंकलाय हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातो साईबा बी संघ. हुंडा वॉरियर तेजस 11 संघ या ग्रुप मधून पहिला संघ जो सुपर 12च्या दिशेने दाखल होते त्या संघाचं नाव आहे हुंडा वॉरियर तेजस 11. नेक्स्ट मॅच कडे आपण बोलणार त्यागदर मॅन ऑफ द मॅच फ्लेअर ऑफ द मॅच जोगीत पाटील. आपण या जोगीत पाटील आपण मुख्यमंचावर येऊन स्थानापन्न पहा. जोगीत पाटील सुद्धा विसरून चालणार नाही. किरू अंदाजच्या हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी मोरेगाव चॅलेंजर कडून हा खेळाडू खेळतोय आणि विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या खेळाडूने बरेच सामने आपल्या ताब्यामध्ये घेतले. चला मॅन ऑफ द मॅच फ्लेअर ऑफ द मॅच कोण आहे? जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 1, 2, 3 let's go. थँक्यू मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच. आता मॅन ऑफ द मॅच साठी बरेच खेळाडू होते. ज्याने टाकले होते चॅलेंजिंग ओव्हर तो सुद्धा होता. ज्याने टाकले होती ओव्हर तो सुद्धा आहे. याच्या बॅट मधून आले धावा तो सुद्धा आहे. मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूचं नाव मिस्टर नितेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय Thank you नितेश पाटील मैदानाच्या thank you नितेश thank you man of the match player of the match मिस्टर नितेश पाटील आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे रील स्टार किरू पाटील आपला सांगते की मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन नितेश पाटील यांचा गौरव करायचा आहे. 16 धाबा 24चा पाठला करत असताना आले होते आणि मॅन ऑफ द मॅच टी शर्ट चे पंपशूट केले गेले या स्पर्धेसाठी आणि त्यानंतर मॅडमाचं टी शर्ट जे पंपशूट केले गेले आणि संदीप रामचंद्र वाडन साहेब जे समाजसेवक आणि त्यानंतर जे मेडल रानोबा इव्हेंट्स मयूर भोईर यांच्याकडून आणि एक्वा प्लेस रिसॉर्ट कडून मॅन ऑफ द मॅचचं कूपन जे सुद्धा पंपशूट केले गेले या स्पर्धेसाठी आणि त्यानंतर रानोबा इव्हेंट्स कडून जे मेडल जे पंपशूट केले गेले या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर नितेश पाटील. चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहा मिहिर गाग टीम पाठीमागे आहे.